मुंबईत डिजिटल स्कॅमचं प्रमाण वाढत चाललंय। 2025 मध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। 6 महिन्यात एकूण 2188 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे। शेअर मार्केटमध्ये 469 प्रकरणे आहेत। क्रेडिट डेबिट कार्ड फ्रॉडमध्ये 207 प्रकरणे आहेत, तर ऑनलाईन जॉब फ्रॉड 184च्या घरात आहेत। ऑनलाईन MMS स्कॅम 121 प्रकरणं समोर आली आहेत। डिजिटल अरेस्ट 103 प्रकरणं समोर येत आहेत। त्यामुळे डिजिटल स्कॅमचं प्रमाण मुंबईत हे वाढत चाललंय। मुंबई मनपा ठाकरे सेनेकडून विरोधी पक्षनेता पदाकरता चाचपणी सुरू आहे। विरोधी पक्षनेत्याकरता माजी महापौरांना संधी की नवीन चेहरा याविषयी चर्चा आहे। तरुण चेहऱ्याकडे धुरा द्यावी का याविषयी देखील चर्चा होताना दिसते। यामध्ये काही पूर्वीची नावं देखील आहेत। विशाखा राऊत आहेत, किशोरी पेडणेकर आहेत, यांची नावं सुद्धा पुन्हा चर्चेत आहेत। तर माजी महापौर मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव सुद्धा स्पर्धेत आहेत। अमित साटम आणि राहुल शेवाळ यांची बैठक पार पडली आहे। दिल्लीमध्ये रात्री उशिरा ही बैठक झाली। महापौर आणि इतर समित्यांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।